नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. एसएससी फेज 14 ची नोटिफिकेशन आलेली आहे. फॉर्म भरणं याचं आता सुरू झालेले आहे. फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप गाईड मी तुम्हाला सांगणार आहे. आणि फॉर्म भरताना या चुका करू नका, नाहीतर फॉर्म तुमचा जो आहे तर तो रिजेक्ट होऊन जाईल. सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि एसएससी भरतीसाठीचे सर्व मित्रांनो आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार म्हणजे एसएससी भरतीला जो काही अभ्यासक्रम आहे त्याचे मराठीमध्ये सगळ्यात दर्जेदार बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला जे आहेत तर ते इनरोल करू शकतात. आता बघा, जर तुम्ही वेबसाईटवर गेले बघा, याच्यासाठी तुम्हाला एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जे आहे तर ते जावं लागेल. इथं अप्लाय नावाची लिंक जी आहे तर ते पाहायला मिळेल. जर तुम्हाला याची डायरेक्टली लिंक पाहिजे असेल अप्लाय करण्याची तर कमेंटमध्ये टाईप करा लिंक. मी तुम्हाला लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करून देतो आणि त्याच लिंकवरून करा. एसएससीचं लय फेक कार्यक्रम चालतो बरं का. काही लोक फ्रॉड लिंक बनवतात, सेम टू सेम बनवतात डायरेक्टली आणि पैसे घेऊन घेतात तुमचे 100 रुपये. त्यांना माहिती आहे की 100 रुपये फी आहे, पोरगा हुशार आहे. मग तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून ऑफिशियल लिंक जी आहे तर तीच यूज करावी. अप्लाय केल्यानंतर बघा, सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन 2026 इथं अप्लाय या बटनवर क्लिक करायचं. आता लक्षात घ्या, याच्या दोन गोष्टी आहेत. पहिले तर तुम्हाला ओटीआर करावं लागणार आहे. ओटीआर म्हणजे काय, वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. एसएससीचं नवीन हे पोर्टल आलेलं आहे. एका वेळी ही नोंदणी करावी लागणार आहे. याला तुम्ही असं म्हणा की तुम्हाला प्रोफाईल बनवावी लागणार आहे. प्रोफाईल बनवावी लागणार आहे. सर्व नवीन उमेदवारांना प्रोफाईल बनवावी लागणार आहे. आयुष्यात फक्त एकदाच नोंदणी करायची आहे. आयुष्यात एकदाच नोंदणी करतात, परंतु दर 3-4 महिन्यांनी ते म्हणजे दर 3-4 वर्षांनी वेबसाईटच बदलून टाकतात डायरेक्टली पूर्णपणे. मागे पण एकदा असंच सांगितलेलं होतं, पण ठीक आहे, ही माहिती पुन्हा बदलता येत नाही. ओके ठीक आहे, चला. तर ओटीआर करायचंय, ह्या एक स्टेप आहे. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ही फॉर्म भरायचा. आता जर तुम्ही ओटीआर करून घेतला, भविष्यात जी एसएससी जे येईल, एसएससी सीजीएल येईल, एसएससी जीडी येईल, कोणतीही परीक्षा येऊ, सीएचएसएल येऊ, तर सगळ्यांना हीच प्रोफाईल कामात येणार आहे. म्हणून ही माहिती भरताना अत्यंत काळजीपूर्वक जे आहे तर ती इथं भरली पाहिजे. बघा, नवीन उमेदवार पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर त्यांनी इथं रजिस्टर नाववर क्लिक करायचं. कशाला? रजिस्टर नाववर जे आहे तर ते आपल्याला इथं क्लिक करावं लागणार आहे. ज्या अधिक नोंदणीकृत आहेत तर त्यांनी लॉग इन या बटनावर जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तर तो टाकायचा आहे. मी आता जे आहे तर ते नवीन उमेदवारांसाठी सांगणार आहे. ज्या उमेदवारांची आधी नोंदणी झालेली त्यांनी थोडा व्हिडिओ पुढे स्किप करून डायरेक्टली फॉर्म भरणं जिथून सुरू होतं ते तुम्ही करू शकता. आता बघा, इथं जे वन टाइम रजिस्ट्रेशन आपलं केलं जाणार आहे ते 4 वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे, पासवर्ड क्रिएट करावा लागणार आहे, काही ऍडिशनल माहिती राहील आणि डिक्लेरेशन. या 4 स्टेप पूर्ण केल्यानंतर तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन जे आहे तर ते होऊन जाणार आहे. ओके, आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा. पुन्हा तो आधार कार्डचा नंबर इथं लागणार आहे. आधार कार्डचा नंबर टाकल्यामुळे काय होऊन जाईल माहितीये का, की तुम्हाला नवीन प्रोफाईल बनवता येणार नाही, एकदाच ती प्रोफाईल बनवता येणार आहे. म्हणून एडिट काय करायचं असेल तर आता 4 टाइम बघून घ्या, नंतर ते करून देणार नाही. आधारचा नंबर टाकला मी, त्याच्यानंतर आधारला ओटीपी, तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्या नंबरला ओटीपी जे आहे तर ते करेल. ओटीपी आला अशा पद्धतीचा सक्सेसचा तुम्हाला इथं मेसेज येईल. त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला कॅन्डिडेट नेम म्हणजे तुमचं नाव टाकायचंय जे तुमच्या 10वीच्या याच्यावर येते. म्हणून महिलांनी लक्षात घ्या, ज्या महिलांचा विवाह वगैरे नंतर नाव बदललेले किंवा काही मुलांनी काही नाव बदललेले असतील तर त्यांनी लक्षात ठेवा, तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर जे काही नाव आहे तेच इथं लागणार आहे, हे लक्षात घ्या. जेंडर सिलेक्ट करायचंय, परत व्हेरीफाय करायचं. डेट ऑफ बर्थ ते 2-2 वेळा याच्यासाठी मागतात. त्याच्यानंतर आई आणि वडिलांचे नाव टाकायचे, मिस्टर मिस श्री वगैरे काही लावायचं नाही. वडिलांचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, हे सगळं काय पाहिजे माहितीये का, 10वीच्या याच्यावर जे आहे ते पाहिजे. बघा, काहींच्या आईचं नाव आहे आशा, एक्झाम्पल घेतोय, आणि 10वीच्या याच्यावर लिहिले आशाबाई, तर ते बाई सहित पाहिजे. म्हणजे हे जे नाव आहे पुढचं हे असं नसं पाहिजे. ओके, तर ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. 10वीच्या बोर्ड सिलेक्ट करायचंय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर एज्युकेशन हेच तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे आणि तोच रोल नंबर पुन्हा इथं जो आहे तर तो एकदा टाकायचा. कोणत्या वर्षाला 10वी पास झालं ते टाकायचंय. हायेस्ट क्वालिफिकेशन काय तुमचं, समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन टाका. तुमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा, याला पण नंतर ओटीपी जाणार आहे. तर कॅन्डिडेट नंबर टाकायचा, ओटीपी, ईमेल आयडी टाकायचा, ओटीपी, आणि तो सेव्ह आणि नेक्स्ट असं जे आहे तर ते करून टाकायचं. आता याच्यानंतर लक्षात ठेवा, तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर तो तयार झाला. काय झाला, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर तो आता तयार झालेला आहे. आता कंटिन्यू मी म्हणेन, कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे. आता तुम्हाला नवीन पासवर्ड बनवायचा आहे, तर हा रजिस्ट्रेशन नंबर, जुना पासवर्ड आणि एक नवीन पासवर्ड जो आहे तर तो तुम्हाला इथं बनवावा लागणार आहे. नवीन पासवर्ड मध्ये जे आहे तर ते मिनिमम 8 कॅरेक्टर असले पाहिजे. किती?
8 कॅरेक्टर मिनिमम पाहिजे, जास्त पण असले चालतील. एक अप्पर केस असावी, अप्पर केस म्हणजे हे याला अप्पर केस म्हणतात. एक लोअर केस असावी म्हणजे हे याला लोअर केस म्हणतात. एक नंबर असावा म्हणजे 1 2 3 4. एक स्पेशल कॅरेक्टर असावं म्हणजे हे किंवा हे, याला स्पेशल कॅरेक्टर म्हणतात. आणि पासवर्ड हा 25 कॅरेक्टर पेक्षा जास्त नको, म्हणजे 8 ते 25 मध्ये जे आहे तर तो आपल्याला पाहिजे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की बघा, ही अप्पर केस वापरली, या लोअर केस वापरल्या, ही काय वापरली, स्पेशल कॅरेक्टर वापरले, हे नंबर वापरले, मग हा @2024. हे एक्झाम्पल दिले बरं का, असं काही हाच पासवर्ड नका टाकत बसू सगळ्यांनी. ते जे आहे तर ते एकच पासवर्ड कॉपी करतात, तर ते नाही व्हायला पाहिजे. सिक्युरिटी क्वेश्चन 1 आणि 2 काय असतं माहितीये का, पासवर्ड विसरला तर सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला इथं जे आहे तर ते विचारलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं आता लॉग इन होऊन गेलं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी असाल, एससी असाल, एसटी असाल, जे काय कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा. महाराष्ट्राच्या उमेदवारांनी लक्षात ठेवा, जे कोणी एनटी मध्ये आहेत, एसबीसी मध्ये आहेत, तर त्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला ओबीसी कॅटेगरी जी आहे तर ती सिलेक्ट करायची. आणि एससीबीसी वाल्यांना इथं ओबीसी मध्ये कन्वर्ट केलं जात नाही, हे इथं प्रामुख्याने लक्षात घ्या. नॅशनॅलिटी वगैरे सिलेक्ट करायचे. विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचंय, दिव्यांग आहात का त्याच्याविषयी माहिती टाकायची आहे. ऍड्रेस महत्वाचा आहे, तुमचा कायमचा पत्ता आणि सध्याचा राहत असलेला पत्ता पिनकोड सहित तुम्हाला डिझाईन टाकायचा आहे. आता सगळ्यात आधी डिक्लेरेशन येईल. मी इथं काय म्हणेल, डिक्लेअर म्हणून देईल. डिक्लेअर म्हटल्यानंतर आता माझं डायरेक्ट जे आहे तर ते काम पूर्ण झालेलं आहे. आता मला काय सुरू करायचे, फॉर्म भरणं सुरू करायचं, ही प्रोसेस असणार आहे. आता याच्यामध्ये लॉग इन आयडी पासवर्ड टाकून फॉर्म भरायला सुरुवात करायची. अप्लाय याच्यावर लास्ट डेट 5 मे 2026 मला जे आहे तर ते इथं पाहायला मिळते. अप्लाय याच्यावर क्लिक केल्यानंतर मी फिल फॉर्मवर क्लिक करेल. त्याच्यामध्ये काही माहिती तर ऑलरेडी असेलच. आता मी इथं नो नो करून टाकेल. पहिल्यांदा मला परीक्षेसाठी सेंटर कोणतं द्यायचं ते, मग इथं 3 सेंटरचे ऑप्शन जे आहेत तर ते अवेलेबल होतात. 3 सेंटर तुम्ही कोणते टाकू शकतात. फॉर एक्झाम्पल मी इथं नाशिक, पुणे, मुंबई असे हे 3 सेंटर जे आहेत तर तिथं टाकलेले वेस्टर्न रिजनचे, मी वेस्टर्न रिजनचेच टाकलेले आहेत सगळे. तुम्ही पण तसं करू शकतात. ही दिव्यांगा संदर्भातली माहिती आहे. आता इथं लक्षात घ्या, कोणत्या भाषेतून परीक्षा द्यायची, 2च भाषा दिलेल्या आहेत तिथं, इंग्लिश आणि मराठी, सॉरी इंग्लिश आणि हिंदी. मराठी अजून याला आलेलं नाही. एकच निवडायचं, लक्षात घ्या, कुठली एकच भाषा निवडायची आणि त्याच भाषेमध्ये तुमचा पेपर जो आहे तर तो येणार. पुढचा आहे रिजन टू विच पोस्ट बिलॉंग, म्हणजे कोणत्या रिजन मधनं पोस्ट आहे. समजा इथं वेस्टर्न रिजनची पोस्ट आहे म्हणजे आपल्या भागाकडची. पोस्टचा कोड कोणता आहे आणि पोस्टचं नाव कोणतं आहे. बघा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे की महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी कोणत्या पोस्टसाठी जे आहे तर ते अप्लाय करावं, त्याचा पोस्ट कोड, पात्रता सगळं काही बनवलेलं या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, तुम्हाला सगळं पाहायला मिळणारच आहे. बघा इथं बघा, रिजन निवडलं, बघा हा कोड निवडला, हा मल्टीटास्किंग स्टाफ, हा 10वीच्या लेवलचा आहे, तर त्याने ऑटोमॅटिक घेऊन टाकलं. म्हणून पोस्ट कोड त्या लिहून ठेवा. आणि एका वेळी एकच पोस्ट घेता येते, म्हणजे प्रत्येक वेळी 100 रुपयाप्रमाणे पैसे जे आहेत तर तुम्हाला इथं भरावे लागतील असं आपल्याला कळतं. बाकी हा एज्युकेशनल क्रायटेरिया काय, एक्सपिरियन्स वगैरे आहे का, एज रिलॅक्सेशन पाहिजे का, या माहिती. आता फेस ऑथेंटिकेशन हे जे आहे करायचं, याच्यासाठी मोबाईल लागेल मित्रांनो. मोबाईल नाही होतं बरं का, हे मोबाईल नाही होतं. याच्यासाठी एक QR कोड आहे, त्याच्यामध्ये लक्षात घ्या माय SSC नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. पण कधी कधी माय SSC ने होत नाही, ते काय म्हणतात आधार ID RD नावाने काहीतरी ऍप्लिकेशन आहे, ते पण डाउनलोड करावं लागतं. मग ते ऍप्लिकेशन पण डाउनलोड करायचं आणि तिथं आधार ऑथेंटिकेशन करायचं, तुमचा फोटो वगैरे निघेल आणि त्याच्यानंतर होऊन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर लाईव्ह फोटोग्राफ करायचा. लक्षात घ्या, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का. जे आधार प्रमाणीकरण आहे त्याच्यासाठीचा फोटो वेगळा आहे आणि हा लाईव्ह जो आहे ना हा वेगळा आहे बरं का. या 2 गोष्टी इथं वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आधार ऑथेंटिकेशन एकदाच तुम्हाला करायचं, लाईव्ह फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला टाकायचे. सिग्नेचर मध्ये लक्षात ठेवा 10 KB ते 20 KBच्या दरम्यान सिग्नेचर पाहिजे, तरच ती ऍक्सेप्ट जी आहे तर ती इथं केली जाणार आहे. पुढे इथं डिक्लेरेशन आलं, सबमिट म्हटलं मी. बघा फॉर्म रिसीव्ह सक्सेसफुली, कंटेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग. आणि आता पेमेंट करायचं. पेमेंट काय, 100 रुपये पेमेंट जे आहे तर ते इथं भरून टाकायचं. काहींना मोफत आहे तर ते मोफतचा लाभ जे आहे तर ते घेऊ शकतात. SSC संदर्भातली संपूर्ण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचला एनरोल नक्की करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.